गुलमर्गला हॉटेल रोजूड या हॉटेलला व्हिजिट करण्यासाठी आता मी आलेलो आहे। हॉटेल आतमध्ये तुम्हाला कसं आहे ते दाखवतो। रस्टिक टाईप हॉटेल आहे। बाहेरून हॉटेल आतमध्ये किती मोठं आहे याची तुम्हाला कल्पना येत नाही, परंतु एकदा तुम्ही आतमध्ये आलात की तुम्हाला हॉटेल किती मोठं आहे आणि कशा प्रकारे सजवलेलं आहे, इंटेरियर किती सुंदर आहे याची कल्पना येते तुम्हाला। हे त्यांचं रिसेप्शन आहे, हे इकडे रेस्टॉरंट आहे। साधारण 40 ते 50 लोक बसतील ॲट अ टाईम, एवढं मोठं रेस्टॉरंट आहे। हा इकडे बुफे सेट लागतो आणि हे सगळं असं व्ह्यू असलेलं रेस्टॉरंट। आपण काही रूम बघूया यांच्या। इकडे पहिला त्याच्या अगोदर आपल्याला लाऊंज दाखवत आहेत। वर रेस्टॉरंट खाली सिटिंग लाऊंज आहे, बार आहे। ज्यावेळेस इथे विंटर्समध्ये सगळीकडे बर्फ असतो त्यावेळेस इथला व्ह्यू आणि जे काही नजारा आहे तो अप्रतिम असा नजारा असतो। 0 डिग्री टेम्परेचर, तुमच्या हातामध्ये रम किंवा वाईनचा ग्लास आणि समोर संपूर्ण व्ह्यू। विचार करा काय मजा येत असेल। इथून हा ओढा वाहतोय आणि हिवाळ्यामध्ये म्हणजे एकदा स्नोफॉल सुरू झाला की इथे संपूर्ण असा स्नो असतो भरपूर प्रमाणामध्ये। तुम्ही विंटरचे गुगलचे गुलमर्गचे तुम्ही व्हिडिओ बघितलेले असेल तर तुम्हाला त्याची कल्पना असेल। अगदी 8 ते 9 फूट बर्फ इथे जमा होतो। सगळ्या टॉप पॉईंटला आम्ही सध्या इथे आहोत। हे रोजूड हॉटेल जे आहे ते बऱ्यापैकी गुलमर्गमध्ये उंचीवरती आहे। ही फॅमिली रूम आहे। 3 बेड आहेत, एक डबलचा आणि 2 सिंगलचे। अतिशय मोठी अशी रूम ही, त्याला प्लस हे सिटिंग आहे इथे। क्या बात आहे। परत इथे बसण्यासाठी जागा आहे, खूप मोठी जागा आहे ही। म्हणजे तुम्ही ॲट अ टाईम या रूममध्ये 8 लोक आरामात थांबू शकता। खाली एक्स्ट्रा वेळसाठी पण जागा आहे, एवढे लोक अलाउड करत नाही हॉटेलमध्ये। एक गमतीचा भाग म्हणून मी सांगतो तुम्हाला, इथे 8 ते 10 जण ह्या एका रूममध्ये आरामात झोपू शकतात। एकदम सुंदर अशी रूम आहे आणि वेल मेंटेन रूम आहे। खरं तर स्नोफॉल असताना ह्या रूम्स मेंटेन करणं खूप अवघड असतं, परंतु जे काही हे ब्रँडेड हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्सला हे सर्व करावंच लागतं। त्यांना खर्चिक बाब आहे, परंतु ऑल वेदर तुम्हाला हे रूम्स मेंटेन करावं लागतात। सुपर डिलक्स रूम आहे ही। हिटिंगची व्यवस्था आहे, सेंट्रली हिटिंग आहे सगळ्या रूम्स। अत्यावश्यक गोष्ट, ज्यावेळेस गुलमर्गसारख्या ठिकाणी येतात तुम्ही -10 - 15 डिग्रीज टेम्परेचर होतं विंटर्समध्ये, त्यावेळेस हे सेंट्रल हिटिंग अतिशय आवश्यक। अदरवाईज विदाऊट सेंट्रल हिटिंग तुम्ही राहू शकत नाही। छोटे हीटर्स काही काम करत नाही त्यावेळेस। वा क्या बात आहे। अतिशय सुंदर असा या बाल्कनीमधून व्ह्यू आहे। हलका हलका पाऊस येतोय सध्या। वेदर पण एकदम रोमॅन्टिक वेदर झालेलं आहे सध्या। गुलमर्ग तशी जागाच अगदी रोमॅन्टिक आहे। न्यू वेडेड कपल्स यांच्यासाठी तर हे आदर्शवत ठिकाण। फॅमिलीज पण खूप मुलांबरोबर विंटर्समध्ये एन्जॉय करतात। ही सुद्धा एक सुपर डिलक्स रूम आहे। अगदी स्पेशियस रूम्स आहेत, एक्स्ट्रा बेड, 2 जण आरामात झोपू शकतात इथे। संपूर्ण लॉबीमध्ये कार्पेट आहे, अगदी जाड असं कार्पेट आहे हे। बाल्कनी, सुपर डिलक्स रूम विथ बाल्कनी। इकडे बाल्कनी आहे आणि हा असा संपूर्ण व्ह्यू आहे। अगदी मोठी बससुद्धा या ठिकाणापर्यंत येते। ही सगळी वेगवेगळी हॉटेल्स आहेत, त्यांचं हे लॉन आहे सिटिंगसाठी। ये कौन सा रूम है सामने? ये सुपर डिलक्स है। ये भी बाल्कनी, सुपर डिलक्स विदाउट बाल्कनी, परंतु याला सेपरेट असा सिटिंग एरिया इनसाइडच आहे। आतमध्येच त्यांनी असा सिटिंगसाठी एरिया दिलेला आहे। अतिशय स्पेशियस अशी रूम आहे आणि सर्व रूममधनं तुम्हाला व्ह्यू मिळतोय। पाऊस पडतो इथे छान।
अतिशय डेकोरेटिव्ह अशा रूम्स, बाथरूम वगैरे पण एकदम वेल मेंटेन आहेत. वरती आलेलो आहोत. लिफ्ट आहे त्याला. सर रूम आहे, ये स्वीट है. स्वीट रूम आहे ही. इसमें जकूजी भी है और बालकनी भी है. याला बाल्कनी आणि जॅकुझी. इथं जॅकुझी दिलेला आहे आणि जॅकुझीमध्येच तुम्हाला इथूनच खाली व्ह्यू आहे, म्हणजे बाथरूममध्येच तुम्हाला व्ह्यू आहे. आणि ही अशी मोठी बाल्कनी दिलेली आहे. स्वीट रूम, हॉटेल रोजवूड, गुलमर्ग. ही डिलक्स रूम आहे. सुपर डिलक्स रूम थोड्याशा मोठ्या आहेत. डिलक्स रूम तुलनेने थोडीशी छोटी, परंतु तरीसुद्धा स्पेशियस रूम आहे. एक एक्स्ट्रा बेड लागेल एवढी जागा आहे. आणि हे बाथरूम आहे. बाथरूम तर सेम साईजच आहे सुपर डिलक्स आणि डिलक्सचं, फक्त इंटिरियरातलं थोडंफार फरक राहतो. ये कौन सा रूम है? ये भी सुपर डिलक्स है. ही सुद्धा सुपर डिलक्स रूम आहे. सुपर डिलक्स रूम थोड्याशा स्पेशियस आहेत डिलक्स रूमच्या तुलनेने, आणि इंटेरियर थोडंसं आतलं चेंज आहे. तिसऱ्या मजल्यावरती आता मी चाललेलो आहोत. ये आखरी म्हणजे ये है ना फ्लोअर, ये थर्ड फ्लोअर इज द लास्ट ना. जी सर. ग्राउंड प्लस 3 मजले असं बिल्डिंग आहे हॉटेलची. ये जूनियर डिलक्स है. ज्युनियर डिलक्स रूम. Incoming call for parade alarm identified by customer. आणि तसं हे इथे बाथरूम आहे. जरा हाईट कमी आहे कारण लास्ट मजला असल्यामुळे. डबल बेड असलेली रूम आहे ही. डिलक्स विथ बाल्कनी अशी ही रूम आहे. टोटल 35 रूम्स आहेत या हॉटेलमध्ये, रोजवूड हॉटेल. गंडोला के पास में गंडोलाच्या अगदी जवळ असलेलं हे हॉटेल. वो है गंडोला. समोर तुम्हाला झूम होत नाही आहे माझा व्हिडिओ, परंतु समोरच गंडोलाचं हे दिसतंय तुम्हाला, खायबर. आणि समोर वरती दिसतं आहे डोंगरामध्ये ते खायबर हॉटेल आहे. अतिशय सुंदर व्ह्यू असलेलं रोजवूड हॉटेल, गुलमर्ग.